नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या पद्धतीचा ग्रॅनी स्क्वेअर बनवायला शिकणार आहोत. या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पुष्कळ डिझाईन शिकल्या आहेत, पण त्या वेगळ्या होत्या आणि ही यासाठी वेगळी आहे कारण यामध्ये आपण बीड्सचा उपयोग केला आहे आणि त्यामुळे ही खूप सुंदर डेकोरेटिव्ह आणि रेखीव असा हा स्क्वेअर दिसत आहे. याचा उपयोग करून तुम्ही खूप फॅन्सी अशी पर्स बनवू शकता किंवा तुमच्या कल्पकतेने खूप वेगवेगळ्या वस्तू बनवू शकता. यासाठी मी हा कॉटन यार्न वापरला आहे, बेबी मिल्क कॉटन यार्न. याची लिंक मी व्हिडिओमध्ये देईल, तिथून सुद्धा तुम्ही हा खरेदी करू शकता. तर हा व्हिडिओ पूर्ण बघून तुम्ही सुद्धा असा ग्रॅनी स्क्वेअर बनवायला आज शिकणार आहात. तर चला सुरुवात करूया. यासाठी मी 3 mm साईजचा क्रोशा हुक घेत आहे आणि हे गुलाबी रंगाचे बीड्स घेत आहे. तुम्ही कोणत्याही रंगाचे आणखीन वेगळ्या पद्धतीचे बीड्स घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर सुरुवातीला आपण पोपटी रंगापासून या ग्रॅनी स्क्वेअरला बनवायला सुरू करू. या बीड्समध्ये हुक टाकायची आणि यातून हा धागा बाहेर आणायचा. पुन्हा तसेच या बीड्समध्ये पहिले हुक टाकायची आणि हा धागा यातून बाहेर काढायचा. या पद्धतीने या चारही बीड्सला या धाग्यात ओवून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे असं बांधून घ्यायचा आणि याचा एक सर्कल किंवा रिंग तयार होईल. टाइटली असं याला फिक्स करायचं आहे गाठ मारून. तुम्ही वाटेल तर याला दुहेरी पण घेऊ शकता, 2 धागे घेऊन, पण एका धाग्याने पण हे फिक्स होत आहे, व्यवस्थित बनत आहे. त्यानंतर इथे हुक टाकायची, जिथे हा धागा बाहेर आला आहे तिथून याला आतमधून घेऊन चेन करायची. एक चेन झाली. अशा अजून 2 चेन करायच्या, दुसरी, तिसरी, आणि आता याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा. तीन चेनचा एक डबल क्रोशिया काउंट करू आणि आता हा एक डबल क्रोशिया असे 2 डबल क्रोशिया झाले. त्यानंतर 2 चेन करायच्या आणि पुन्हा त्याच ठिकाणी त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया करायचे आहे. आता दुसऱ्या बीड्स नंतरच्या गॅपमध्ये अशीच 2 डबल क्रोशिया करायचे. पहिले 2 डबल क्रोशिया आणि नंतर 2 चेन. अशा आपल्याला 4 गॅपमध्ये 4 डबल क्रोशिया करायचे आहे. एका स्लॉटमधून दुसऱ्या स्लॉटमध्ये जाताना चेन घ्यायची नाही. हे बघा, एका स्लॉटमधून दुसऱ्या स्लॉटमध्ये जाताना एकही चेन घेतली नाही आहे. नंतर 2 डबल क्रोशिया झाल्यानंतर मग 2 चेन करायच्या आणि मग पुन्हा त्याच गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया करायचे. अशा उरलेल्या 4ही गॅपमध्ये करून घ्यायचं आहे. हे बघा, आता पुढच्या गॅपमध्ये जाऊ. पुढच्या गॅपमध्ये जाताना आपण चेन केली नाही आहे, डायरेक्ट पुढच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशिया करत आहे. नंतर 2 चेन, परत त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशिया. हा तिसरा स्लॉट झाला. त्यानंतर पुन्हा असाच चौथा स्लॉट करून घ्यायचा आहे इथे, म्हणजे हे आपलं स्क्वेअर तयार होईल. हे बघा, 4ही कॉर्नर्स तयार झाले आहे. त्यानंतर इथे तिसऱ्या चेनमध्ये
स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आणि हा राऊंड पूर्ण झाला. आता पुढच्या राऊंडसाठी काय करायचं आहे, परत एक स्लिप स्टिच करायची आणि पुन्हा एक स्लिप स्टिच करून या 2 चेनच्या गॅपमध्ये यायचं. त्यानंतर 3 चेन करायच्या. ह्या 3 चेन म्हणजे एक डबल क्रोशिया झाला. पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा, पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया, असे हे 3 डबल क्रोशिया झाले. त्यानंतर 2 चेन करायच्या. परत त्याच गॅपमध्ये असेच 3 डबल क्रोशिया करायचे आहे. 2 3. आपण याच्या आधीच्या राऊंड सेटमध्ये 2 डबल क्रोशिया केले होते, पण या राऊंडमध्ये 3 डबल क्रोशिया केले आहे. सेम पॅटर्न आहे. पुढच्या पण 2 चेनच्या गॅपमध्ये असेच 4 डबल क्रोशिया 3 डबल क्रोशिया करायचे, नंतर 2 चेन, मग पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशिया. असे सर्व कॉर्नर्समध्ये करून घेऊ. 2 झाले आहे. पुन्हा 2 कोपऱ्यामध्ये याच पॅटर्ननी 6 डबल क्रोशिया करून घेऊ, म्हणजे 3 डबल क्रोशिया, 2 चेन, 3 डबल क्रोशिया या कॉर्नरमध्ये आणि या कॉर्नरच्या गॅपमध्ये. इथे 4ही कोपऱ्यामध्ये करताना मध्ये एका स्लॉटमधून दुसऱ्या स्लॉटमध्ये जायच्या आधी मधात एक गॅप आहे जे बीड्सच्या वर आहे. त्या गॅप्समध्ये 3 डबल क्रोशिया करायचे आहे. मी मगाशी सांगायला विसरली आणि डायरेक्ट कोपऱ्यामध्ये केलं, पण तसं न करता पहिले कॉर्नरमध्ये झाल्यावर मधात या गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे. 2 3 आणि त्यानंतर मग पुढच्या गॅपमध्ये 6 डबल क्रोशिया करायचे. 3 डबल क्रोशिया, त्यानंतर 2 चेन आणि नंतर सेम गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया. 2 3. आता या गॅपमधून पुढच्या गॅपमध्ये जायच्या आधी मधातल्या जी एक छोटीशी गॅप आहे बीड्सच्या वर, त्यामध्ये 3 डबल क्रोशिया करायचे. 3. नंतर आता हा कॉर्नर आला आहे, 2 चेनची गॅप आहे इथे, तर इथे आपण असे 6 डबल क्रोशिया करू. तर तुमच्या लक्षात आला असेल हा पॅटर्न. तर या पॅटर्नने बाकीच्या 2 साईड पूर्ण करून घेऊ. हे बघा, 6 डबल क्रोशिया, 2 चेनची गॅप आहे, 3 डबल क्रोशिया नंतर 3 चेन, पुन्हा तोच पॅटर्न आणि असा हा राऊंड पूर्ण करून घेऊ. हे बघा, हा राऊंड पूर्ण झाला. तिथे तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. यानंतर पिवळ्या रंगाचा धागा जोडायचा आहे. हा एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि इथे या गॅपमध्ये याला सिंगल क्रोशियाने जोडायचं, म्हणजे एका कॉर्नरच्या पहिले. त्यानंतर इथे 3 चेन करायच्या, 1 2 3. याच ठिकाणी 2 डबल क्रोशिया करायचे, म्हणजे एकूण 3 डबल क्रोशिया झाले. पुढचा जो 2 चेनची गॅप आहे कॉर्नर्सची, तिथे 3 डबल क्रोशिया करायचे. 3 डबल क्रोशिया झाल्यावर 2 चेन, पुन्हा त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशिया करायचे. 1 2 3.
मग इथे पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे, 2 3, परत पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. जोपर्यंत कॉर्नर येत नाही तोपर्यंत 3च डबल क्रोशे करायचे आहे एकाच गॅपमध्ये. आणि अशा आपल्या या राऊंडमध्ये 3 स्लॉट्स होतील, 2 स्लॉट्स होतील 3 डबल क्रोशाचे. आणि नंतर मग या कॉर्नरमध्ये 6 डबल क्रोशे करायचे. 3 डबल क्रोशे, 2 चेन, नंतर परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे, 2 चेन, परत त्याच ठिकाणी 3 डबल क्रोशे, 1 2 3. आता पुढची जी गॅप आहे तिथे 3 डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे. पूर्ण हाच पॅटर्न आहे, पण आपल्याला पिवळ्या रंगाने अर्धाच करायचा आहे. हे बघा, पिवळ्या रंगाने इथपर्यंतच करायचं आहे आणि इथे आपल्याला दुसरा धागा जोडायचा आहे. तुम्ही इथे हा कट पण करून घेऊ शकता एक चेन करून. आणि त्यानंतर आता इथे दुसरा धागा जोडायचा आहे. दुसरा धागा जोडताना काय करायचे, हा धागा कट करण्याच्या आधी जेव्हा आपण इथे डबल क्रोशा करतो तो इनकम्प्लीट ठेवायचा आणि या रंगाचा धागा इथच्यात ओढायचा या पद्धतीने. आणि या धाग्याला इकडे टाकून आपलं हे पुढचं वर्क करायचं. या धाग्याला हाईट करायचं मागे. याने तुमचा एकदम फिनिशिंग येईल. तुम्हाला दुसरा धागा जोड कुठेच दिसणार नाही. ह्या दोन्ही धाग्याला या डबल क्रोशाच्या आतमध्ये घ्यायचं. ह्या रंगाचे धागे 5 प्लाय होते आणि हा रंगाचा धागा 4 प्लाय आहे, त्यामुळे याचा थिकनेस कमी असल्यामुळे साईज मध्ये फरक येऊ शकतो. म्हणून इथे मी 3 डबल क्रोशेच्या ऐवजी 4 डबल क्रोशे केले. म्हणजे हे फक्त धाग्याच्या थिकनेसला मेंटेन करायसाठी मी 1 डबल क्रोशा वाढवला आहे. तुमच्याकडे 3ही रंग एकाच धाग्याचे म्हणजे 5 प्लायचे असेल तर तुम्ही हा चेंज करायची आवश्यकता नाही आहे. तुम्ही याच पद्धतीने कंटिन्यू करू शकता. माझ्याकडे या कलरचा धागा हा 4 प्लायमध्ये होता, म्हणून मग मी याची जाडी वाढवायसाठी 1 डबल क्रोशा जास्त घेतला आहे. आणि 2 चेन. इथे पण 4 डबल क्रोशा केले 3च्या ऐवजी. नंतर 2 चेन आणि परत 4 डबल क्रोशे. सर्व गॅपमध्ये 1 डबल क्रोशे वाढवला आहे. पण धाग्यामध्ये जर बदल नसेल तर हा बदल करायची आवश्यकता नाही. बाकी पॅटर्न सेम आहे. या गॅपमध्ये स्लॉट बनवायचा आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी इथे 4 डबल क्रोशे बनवणार आहे. तर अशी आपण हे पूर्ण करून घेऊ. 2 स्लॉट, 4 डबल क्रोशेचे. 5 प्लाय म्हणजे सेम धागे असेल सगळे तर मग इथे 3च डबल क्रोशे केले असते. कोणत्या ठिकाणी कोणत्या थिकनेसचा धागा वापरायचा, धाग्यांचे प्रकार आणि हुकचे प्रकार, कधी कोणती हुक वापरायची याचा पण मी एक व्हिडिओ बनवला आहे. तो पण तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवर किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक टाकेल. तो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्हाला क्रोशाचं वर्क अगदी परफेक्टरित्या करता येईल. कारण हुक कोणत्या नंबरची घ्यायची हा डाऊट खूप जणांना असतो. आणि धागा पण कोणत्या पद्धतीचा घ्यायचा हुकनुसार, तर ते पण मी त्यात सांगितलं आहे.
हे बघा, असा आपला हा राऊंड पूर्ण झाला. इथे थर्ड चेन मध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं आणि एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. हे बघा किती सुंदर असे 2 कलर्स आहे, सोबत बीड्स आहे सेंटर मध्ये. फॅन्सी असा आणि वेगळ्या पद्धतीचा ग्रॅनी स्क्वेअर आपला तयार झाला आहे. अवघ्या 10 मिनिटांमध्ये हा एक ग्रॅनी स्क्वेअर बनवून तयार होतो. मागच्या दिशेने जे धागे उरले आहेत ते असे हाईड करून घ्यायचे